आणखी एक महत्त्वाची बातमी पुण्यात आहे। पोर्श अपघात प्रकरणामध्ये रक्ताची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द करा अशी मागणी केली जाते। पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला या संदर्भातलं पत्र पाठवलेलं आहे। प्रयोगशाळा प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली जाते। हे दोन्ही डॉक्टर प्रकरण झाल्यापासून आतापर्यंत येरवडा कारागृहात अटकेत आहेत। रेवती हिंगवे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रेवती, पुणे पोलिसांनी आता पत्र पाठवत नेमकी काय मागणी केली आहे? नक्कीच ऋतुजा, आपल्याला माहिती की पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण हे अगदी हादरवून टाकणारं होतं आणि त्यामध्ये जेव्हा पुढील तपास झाला त्यानंतर अनेक बाब समोर आल्या। त्याच्यातले सगळ्यात धक्कादायक बाब ही होती की रक्त नमुने जे आहेत अल्पवयीन आरोपीचे त्याचे बदलण्यात आले होते त्याच्या आई वडिलांकडनं। आणि जे ससून रुग्णालयातले दोन मुख्य अधिकारी होते, आरोग्य अधिकारी, त्यांनी त्यासाठी मदत देखील केलेली होती। आणि त्यानंतर जेव्हा हे निष्पन्न झालं तेव्हा त्याच्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि ते येरवडा कारागृहात त्यांची रवानगी देखील करण्यात आलेली होती। परंतु आता पुणे पोलिसांनी अशी भूमिका घेतलेली आहे की त्यांनी मेडिकल असोसिएशनला म्हणजेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला असं पत्र पाठवलेलं आहे की जे दोन डॉक्टर आहेत अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळ त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी ही त्यांनी केलेली आहे। कारण आपण जर पाहिलं तर पोर्शे कार अपघात प्रकरणात 2 जणांचा मृत्यू झालेला होता आणि कुठे ना कुठेतरी आरोपीला वाचवण्यासाठी हे त्यांनी कृत्य केलेलं होतं। त्यामुळे अशी मागणी पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे की त्यांचे परवाना रद्द करण्यात यावे। आणि त्यासोबतच अशी देखील राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे पुणे पोलिसांनी की जे येरवडा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी आहेत त्यांची सुद्धा बडतर्फ करावी असा प्रस्ताव दिलेला आहे। खरं तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुणे पोलिसांनी जे अर्ज केलेले आहेत राज्य सरकारकडे असू दे किंवा मग मेडिकल काउन्सिलकडे असू दे त्याच्यावरती काय उत्तरे येतात दोन्हीकडनं। कारण श्रीहरी हरनोळ आणि अजय तावरे हे जे 2 डॉक्टर आहेत त्यांनी रक्त नमुने बदलले होते आणि येरवडा पोलीस ठाण्यातील जे 2 अधिकारी होते त्यांनी देखील हा सगळा प्रकार थोडासा कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केल्याने या 2 अधिकाऱ्यांचा बडतर्फ व्हावा अशी मागणी ही करण्यात आलेली आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।